नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। दिनांक 20 सप्टेंबर शनिवारला सकाळी 10 ते दुपारी 4 वाजताच्या सुमारास जैताई मंदिर वणी येथे सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्लजी चव्हाण यांच्या नेतृत्वात या नेत्र चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिराचे संयोजक ॲडव्होकेट कुणाल विजय कुमार चोरडिया, जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यवतमाळ यांच्या प्रमुख पुढाकारात नमो नेत्र संजीवनी अभियानांतर्गत तसेच कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। वडी विधानसभा क्षेत्रातील गरजवंत डोळ्यांच्या विकाराने आजारी रुग्णांनी या नमो नेत्र संजीवनी नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा जवळपास 500 रुग्णांनी लाभ घेतला। यात 50च्या वर रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून बाकी रुग्णांना औषधोपचार देऊन उर्वरितांना चष्मे वाटप करण्यात येणार आहेत। या शिबिरात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयकुमार चोरडिया, माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार, राज्य परिषद सदस्य दिनकरराव पावडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट कुणाल चोरडिया, ओबीसी जिल्हाध्यक्ष पवन एकरे, डॉक्टर सेलचे पदाधिकारी गणेश लिमजे, माजी सभापती संजय पिंपळशेंडे, ज्येष्ठ नेते महादेवराव खाडे, जिल्हा परिषद सदस्य विजय बिदुरकर, शहराध्यक्ष ॲडव्होकेट निलेश चौधरी, सत्यजित ठाकूरवार, लक्ष्मण उरकुडे, आशिष डंबारे, संध्याताई अवताडे, प्रीतीताई बिडकर, उमाताई पितुरकर, मंगलाताई ठाकरे, रिंकूताई महाकुलकर, आरतीताई वांड्रे, मंगलाताई ठाकरे, खानजोडे मॅडम, जुनगारी मॅडम इत्यादींची उपस्थिती होती। शिबिरास्थळी माजी सभापती संजय पिंपळशेंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। स्नेहभोजनाने या शिबिराची सांगता करण्यात आली। वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट। आज जैताई मंदिर येथे नेत्र निदान आणि नेत्रांचं ऑपरेशन शिबिराचं इथं आयोजन केलेलं आहे आणि हे आयोजन सदर भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट कुणाल विजय कुमार चोरडिया यांच्या पुढाकारामध्ये इथे संपन्न होत आहे। आपण बघू शकतो या नेत्र निदान चिकित्सा शिबिरासाठी खूप दूरवरून इथे रुग्णांनी इथे उपस्थिती दर्शवलेली आहे। आपण बघणार आहोत रुग्ण कुठून आलेले आहे। आपण कुठून आलेले आहे? परसोनी। आपण कुठून आले? वणीचे। आपण मारेगाववरून आले। तुम्ही कुठून आले? वणीवरून। आणि वणी विधानसभा क्षेत्रातल्या कानाकोपऱ्यातून इथे रुग्ण इथे या शिबिरासाठी दाखल झालेले आहे। आपण बघू शकतो अशी प्रभावी आणि तज्ज्ञांची टीम इथे या रुग्णांच्या उपचारासाठी इथे सज्ज झालेली आहे। सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा नेत्रनिदान चिकित्सा शिबिर इथे संपन्न होत आहे। मॅडम तुमचं नाव? अश्विनी मेघरे। मॅडम कशा पद्धतीचे रुग्ण इथे दाखल झालेले आहे? आपल्याकडे साधे चष्म्याचे नंबरसाठी पेशंट येते आहे आणि काही कॅटरॅक्ट जर असले तर कॅटरॅक्टसाठी आपण रेफर करतो आहे किंवा आपण त्याची पण शस्त्रक्रिया करून घेतो आहे सेवाग्रामला। कसा प्रतिसाद कसा आहे? चांगला आहे। आणि बरं रुग्ण जे आहे आपला डोळ्यांचे आजार न होण्यासाठी काय नियमाचं पालन केलं पाहिजे? ते आम्ही प्रत्येकाच्या कंडिशननुसार आम्ही त्यांना रेफर करतो आहे, त्यांना सांगतो आहे की काय तुम्ही त्यांची काळजी घ्यायला पाहिजे आहे, ते सगळं आम्ही त्यांना सांगतो। इथे प्राथमिक उपचारासाठी आणि शस्त्रक्रियेसाठी किती रुग्ण म्हणजे यांची निवड झाली आहे असं तुम्हाला वाटतं? तसं बघितलं तर जेवढे रुग्ण निघते आहे मोतियाबिंदूसाठी कॅटरॅक्टसाठी तर आम्ही प्रत्येकांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे प्रत्येकाला। या नेत्रनिदान शिबिरासाठी शस्त्रक्रिया शिबिरासाठी मोठ्या प्रमाणावर इथे रुग्णांनी इथे उपस्थिती दर्शवली आहे आणि चांगला प्रतिसाद असल्याचे सुद्धा वनी न्यूज एक्सप्रेसची नेत्र तज्ज्ञांनी इथे बोललेले आहे। आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहे भाजपच्या। ताई नाव? मंगलाताई पावडे। मंगलाताई कसं वाटते? आज या ठिकाणी सेवा पंधरवड्याच्या अनुषंगाने देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा पंधरवडा आयोजित केलेला आहे। त्या अनुषंगाने हे नमो नेत्र संजीवनी शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। ते नेत्र तपासणीसाठी चांगली उपस्थिती ग्रामीण आणि शहरी पुरुषांची आणि महिलांची झालेली आहे। त्या सर्व पेशंटला चांगला आरोग्य म्हणजे डोळ्यासाठी चांगल्या प्रकारे तपासणी करून ज्यांना चष्मा असेल किंवा ऑपरेशन असतील ती सर्व व्यवस्था आयोजक करणार आहेत आणि या शिबिराच्या निमित्ताने त्यांना चांगली दृष्टी मिळणार आहे।
यासाठी देशाच्या पंतप्रधानाचे मी आभार मानेल आणि अशीच या देशाची सेवा त्यांच्या हाताने घडावी अशी सदिच्छा व्यक्त करेन. सदर हे शिबिर देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंधरवाडा या उपक्रमातून होत आहे. आपण या ठिकाणी बघतो आहे की आपण शेवटच्या टप्प्यामध्ये ह्या कार्यक्रमाचं आपण चित्रीकरणच्या माध्यमातून सर्व जे दृश्य आहे वनी न्यूज एक्सप्रेसच्या माध्यमातून जनतेपर्यंत प्रेक्षकापर्यंत आपण पोहोचवतो आहे. आपल्यासोबत काही नेत्र निदानासाठी जे काही तज्ज्ञ बाहेरगावून आलेले आहे आणि अतिशय त्यांच्या या उपचाराचा आपल्या ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांना फायदा होत आहे. ॲडव्होकेट कुणाल विजयकुमार चौरडिया यांच्या अथक परिश्रमातून असे बरेच आरोग्य शिबिर इथे यशस्वी झालेले आहे आणि याचाच एक पंधरवाड्याचा एक भाग म्हणून हे आरोग्य शिबिर आज जैताई मंदिर येथे संपन्न होत आहे. तर आपल्यासोबत याचे मुख्य आयोजक आपल्यासोबत ॲडव्होकेट कुणाल विजयकुमार चौरडिया आपल्यासोबत आहे. आपल्या अथक परिश्रमातून दिवस रात्र आपण एक करून जनतेच्या सेवेकरिता त्यांना चांगले आरोग्य प्रदान झाले पाहिजे हे तळमळ घेऊन आपण विविध उपक्रम आपण या पंधरवाड्याच्या निमित्ताने आपण साजरे करत आहे. आपल्याला एवढं मोठं बळ आणि आपल्याला अशी प्रेरणा कोणाची मिळाली, आपण असे समाजहिताचे आपण काम करत आहे, काय बोलाल? सर्वप्रथम आमचे देशाचे प्रधानमंत्री किंवा यशस्वी प्रधानमंत्री मी म्हणणार नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हे जे सेवा पंधरवाडा आम्ही आयोजित केलं होतं त्या पंधरवाड्यानिमित्त आज नमो नेत्र संजीवनी अभियानाअंतर्गत जे नेत्रचिकित्सा शिबिर आज आम्ही आयोजित केलं त्याला तुम्ही बघू शकता का लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. जवळपास आत्तापर्यंत 350 रुग्णांचे इथं नोंदणी झालेली आहे आणि अजून नावं येणं चालूच आहे, तुम्ही इथं बघू शकता. आणि त्यापैकी जवळपास 150 रुग्णांना पुढील उपचाराकरिता किंवा शस्त्रक्रियाकरिता आम्ही सेवाग्राम हॉस्पिटल वर्धा इथं पाठवणार आहोत. आणि वणीकर जनतेनं एवढं चांगलं प्रतिसाद आमच्या या शिबिराला दिलं त्याबद्दल मी समस्त वणीकर जनतेचा मी इथं खूप खूप धन्यवाद करतो. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी ज्यांनी उपस्थित राहून आज या शिबिराला एवढं यशस्वी केलं त्याबद्दल त्यांचंही खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. आणि तुम्ही जसं विचारलं की या कार्यक्रमाची प्रेरणा मला कुठून भेटते, तर हा कार्यक्रम आमच्यासाठी काही नवीन नाही. माझे वडील श्री विजयबाबू चौरडिया मागील 10-15 वर्षापासून सतत या आय कॅम्पचे या नेत्रचिकित्सा शिबिराचे व शस्त्रक्रियांचे आयोजन सतत करत राहतात. आणि यावर्षी हा आयोजन मोदीजीच्या वाढदिवसानिमित्त ह्या पंधरवाड्यात आम्हाला करता आलं त्याबद्दलही मला खूप खूप हर्ष होतो मनातून. आणि एवढा सफल आयोजन आज झाला त्याबद्दल खरंच मी भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकाऱ्यांचा मी खूप खूप मनापासून कौतुक करतो. आणि असंच प्रतिसाद लोकांनी आम्हाला पुढच्या कार्यक्रमालाही देत राहावं अशी मी आशा करतो. ज्या रुग्णांना इथं चष्म्याचे नंबर दिलेले आहे त्यांना 5 तारखेला आम्ही जैताई मंदिरच्या परिसरात त्यांनाही चष्म्याचे वाटप करणार आहोत आणि त्याचाही देखील आम्ही कार्यक्रम जाहीर करणार आहोत. या शिबिरासाठी जे रुग्णांची इथे निवड झालेली आहे त्यांच्यावरती शस्त्रक्रिया होणार आहे आणि काही रुग्णांना चष्मेसुद्धा वाटप या आयोजकाच्या माध्यमातून होणार आहे. आणि असे बरेच असे उपक्रम या पंधरवाड्याच्या निमित्ताने आज ॲडव्होकेट कुणाल विजयकुमार चौरडिया यांच्या पुढाकारामध्ये यांच्या सौजन्यामध्ये होत आहे. आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणावर ह्या शिबिराला प्रतिसाद मिळालेला आहे. आपल्यासोबत काही महिला भगिनी आपल्यासोबत आहे. तुमचं नाव? पंचफुला वामन ढवळे. पंचफुलाबाई कुठून आहे? मोदा. मोदा. तुझं नाव? विमल रामकृष्ण चंदनकर. आता मला हे सांगा की हे जे आता शिबिराचं इथं आयोजन केलं तर कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटते, गरिबासाठी छान आहे. गरिबाचे कमी पैशात होऊन जाते बा, पैसे लई लागत नाही, याच्यासाठी शिबिर आहे. म्हणजे इथं मग औषधी वगैरे तुम्हाला फ्री मध्ये मिळाले की पैसे? दिली डोळ्यात पैसे देऊन की फ्री? पैसे नाही, फ्री मध्ये. आणि
अतिशय गरिबांसाठी हे जे शिबिर आहे उपयुक्त ठरलेलं आहे, वरदान ठरलेलं आहे. आजच्या या महागाईच्या काळामध्ये आज लोकांना खरंच रोजगार नाही, कुठेतरी त्यांच्यावरती आर्थिक संकटाचा मारा झालेला आहे. पण इथून कुठेतरी त्यांना मुक्तता मिळवण्यासाठी अशा पद्धतीचे आरोग्य शिबिर आणि नेत्रनिदान शिबिर घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आणि आपण या आयोजनासाठी ज्यांची प्रेरणा लाभली आपण त्यांना पण आपण या संदर्भामध्ये विचारणार आहोत. आपण कुठलंही कार्य जेव्हा करतो तर दिसताना जरी दिसत असेल का बा हा व्यक्ती काम करत आहे, मी एकटा दिसतो आहे समोर, पण असं नाही आहे. अनेक लोकांचं, माझे जे अनेक सहकारी आहे, इथं महावीर भाऊ बसून आहे, आशिष भाऊ बसून आहे, राहुल भाऊ बसून आहे. तर पार्टीचेच लोक नाही तर इतरही लोक जे आहे, जे माझे सहकारी आहेत तेही, आणि आमच्या पार्टीचे नेतेही, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. आणि आज इथे जवळपास मला वाटते 500 ते 600 रुग्णांचं चेकअप झालेलं आहे आणि त्याच्यातून अनेक लोक शस्त्रक्रियेसाठी सिलेक्ट झालेले आहे. आता त्याच्यामध्ये त्यांचं परत चेकअप होऊन ज्यांची खूप आवश्यक आहे असे लोकांना आज पण जवळपास मला वाटते 40 ते 45 लोकांना आज शस्त्रक्रियेसाठी नेणार आहे आणि उर्वरित लोकांना नुसत्या 2-4 दिवसात पुन्हा नेणार आहे. तर यामुळे आता ते जग पाहू शकल असा एवढं चांगलं कार्य निश्चितच त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल. त्यांचा आशीर्वाद सदैव आम्हाला मिळत राहू आणि सतत आम्ही चांगले कार्य करत राहू एवढंच सांगून मी माझ्या शब्दांना विराम देतो. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे हे ब्रेथ घेऊन आज विजय बाबूंच्या पावलावर पाऊल टाकून या शिबिराचे जे संयोजक आहे ॲडव्होकेट कुणाल विजयकुमार छोडिया यांच्या पुढाकारामध्ये, याच्या संयोजनामध्ये खूप सुंदर असं भव्य दिव्य नेत्रनिदान शिबिराचं इथे आयोजन करण्यात आलं आहे. आणि हे आयोजन फक्त या दोघं पिता पुत्रांनीच केलं नसून पार्टीचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि समस्त जे पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहे, त्यांच्यासुद्धा पुढाकारामध्ये हा आरोग्य नेत्रनिदान शिबिर उजळलेला आहे. वनी न्यूज एक्सप्रेससाठी कॅमेरामॅन सुजित विनोद कुमार राधे, वनी.